उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये होते आणि यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसातल्या घटनांचा आढावा घेतलाय। बीडमध्ये ज्या गँग्स तयार आहेत त्यांना सुतासारखं सरळ करणार असा इशाराच दादांनी दिलाय। पाहूयात। वाळू गँग, कंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडे। सुतासारख्या सरळ करायच्यात त्यांना। वेगवेगळी प्रकरणं बाहेर निघताय, तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही। असता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना, नाही मातीत घातला तर बोला मग। पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन राख माफियांपासून ते अधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील सज्जड दम भरलाय। बीडमध्ये राख, वाळू माफिया आणि भूखंड गँगवाल्यांची दहशत लपून राहिलेली नाही। मात्र या गँगला सुतासारखा सरळ करणार असल्याचा इशाराच अजित पवार यांनी दिलाय। राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं। पण ते गँग आता सुतासारख्या सरळ करायच्यात त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही। सरकारी अधिकारी ही वर्षानुवर्षे बीडमध्येच राहतात आणि संघटित गुन्हेगारीला पाठीशी घालतात असा आरोप सुरेश धसांपासून ते बीडच्या लोकप्रतिनिधींनी केला। त्यावर देखील अजित पवार यांनी आता बदली होणार म्हणत अधिकाऱ्यांना तयार राहण्याचे अप्रत्यक्ष आदेशच दिले। काही अधिकारी बरेच वर्षानुवर्षे इथंच बसले, इथल्या इथंच बदल्या। बीडवरून माजलगावरून आष्टी, आष्टीवरून पाटोदा, पाटोद्यावरून गेवराई आणि गेवराईवरून पुन्हा अंबेजोगाई। ती काय इथनं हालायलाच तयार नाही। तसल्यांना काहींना बदलावं लागेल। काही निगरगट्ट झालेले, काही त्यांना सोयीसुतक पडलेलं नाही। त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला, आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ, परत उद्यापासून आपणच आपले। पण त्यांना मी हे सांगणार आहे, पण पुढच्या ट्रिपला आल्यावर मग तुमच्याकडे बघतोच कसं काय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरूनही अजित पवारांनी पारदर्शक चौकशी सुरू असल्याचं म्हटलंय। धागेदोरे सापडल्यास कोणालाही पाठीशी घालणार नाही असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केलाय। आता ज्या चौकशा चालल्या त्या पारदर्शकपणे चाललेल्या आहेत। एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाच्या माणसाने त्याच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिवीगाळ करायची, काहीतरी चुकीचं बोलायचं, व्हॉट्सअप पाठवायचे, हे करू नका। वेगवेगळी प्रकरणं बाहेर निघताय, त्याची तपासली जातील, त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल। जर चुकीचंच वागत असेल आणि ते धागेदोरे लांबपर्यंत पोहोचत असतील तर तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही। अजित पवारांनी पक्षाच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना देखील सोडलं नाही। सरकार असल्यामुळे आपलं कोण काय करणार अशा आविर्भावात राहू नका, नाहीतर मीच पोलिसांना टायरमध्ये टाकायला सांगेन असा इशाराच कार्यकर्त्यांना दिलाय। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले आहेत, कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका। मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन, त्याला टायर मध्ये घ्या, त्याला ठोकून काढा। रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना, त्याला नाही मातीत घातला तर बोला मग। तो रस्ता दाखवावा लागेल। पहिले फोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, तसले लाड अजिबात होणार नाही। जो पैसा आहे तो पैसा सत्कारणी लागला पाहिजे, पैसा हिशोब नीट लागला पाहिजे। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवलंय। त्यामुळे बीडमध्ये आढावा घेण्यासाठी आलेल्या दादांच्या टार्गेटवर आल्याच एसपी कॉवत आले। हेलिपॅड पर्यंत लोक आल्यानं अजित पवार कॉवत यांच्यावर चांगलेच भडकले। तुम्ही अशी लाईन आखली पाहिजे, अजिबात कुणाचे लाड कुणी लेड आहे तिथपर्यंत खाली असं कुठं असतं का? मी महाराष्ट्रात फिरतो पण अशी शिस्त बेशिस्त कुठं बघितली नाही। त्यांना सरळ सांगायचं, दादांना आवडत नाही, इथं पाच आतमध्ये चाललेत सगळे। अजित पवारांच्या बीडच्या दौऱ्यात धनंजय मुंडे नव्हते। तब्येतीचं कारण ट्विटमध्ये धनंजय मुंडेंनी सांगितलं, त्याचाच उल्लेख अजित पवार यांनी भाषणातून केलाय। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला
आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली, मी आज दुपारी मी ॲडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते. सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी अजित पवारांची भेट घेतली. बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि गीते गँगमध्ये राडा झाला. त्यानंतर गीते गँग आणि आठवले गँगला बीडच्या सेंट्रल जेलमधून हर्सुल आणि नाशिकला हलवलं. मात्र वाल्मिक कराडला बीडमध्येच का ठेवलं जातंय असं म्हणत दुसऱ्या जेलमध्ये ठेवण्याची मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे. आरोपींसोबत जेलमध्ये जे काय घटना घडल्यात तिथं नवीन आरोपी आले की त्याला शिफ्ट केलं जातंय. जुने या खुनातले आरोपी तिथंच ठेवले जातात. तर त्या आरोपींच्या शिफ्टिंग संदर्भातली एक पहिली मागणी आहे. तशाच काही प्रकारच्या मागण्या आहेत, काही माहिती आहे. तर तो ड्राफ्ट मी तुमच्याकडे देणार आहे. तुम्हाला माहिती आहे एक 10 मिनिट. हां 10 मिनिटं मी भेटलो, त्यांना तोंडी सांगितलं, परंतु ते म्हणले जे काही तुझ्याकडे लेखी आहे ते दे मला, त्याची अंमलबजावणी 100% करण्यात येईल. त्याच्यावर कारवाई झाल्यावर समाधानी होईल. बीडमधली परिस्थिती सुधारण्याचं आव्हान पालकमंत्री अजित पवार यांच्या समोर आहे. त्याची झलक अजित पवारांच्या बोलण्यातून दिसली. सागर सुरवसे आणि संभाजी मुंडेसह महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.